हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आहे, लोकप्रतिनिधी कायदा 1951. 20 मिनिट आहेत आपल्याकडे, थोडंसं फास्ट. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 हॅज अ इम्पॉर्टंट फीचर्स टू कंडक्ट फ्री अँड फेअर इलेक्शन, बट देअर इज स्टील नीड ऑफ रिफॉर्म्स. 1951चा लोकप्रतिनिधी कायदा मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी महत्वाचा आहे. आता क्लिअर एक हेडिंग आपल्याला इथे दिसली, महत्व विचारलेलं आहे. त्यानंतर तरी सुद्धा सुधारणा आवश्यक आहेत, का आवश्यक आहेत ते पण लिहावं लागेल आणि सुधारणा पण द्यावी लागतील. 3 हेडिंग बनल्यात, राईट. पहिले महत्व लोकप्रतिनिधी कायद्याचं, त्यानंतर सुधारणा का आवश्यक आहेत त्याची कारणे द्यावी लागतील, आणि आता जर सुधारणा जर क्वेश्चन मध्ये जर प्रॉब्लेम दिलेला आहे तर सोल्युशन पण द्यावं लागेल, उपाययोजना पण द्यावी लागतील, सुधारणा सांगाव्या लागतील आपल्याला. 3 हेडिंग बनल्यात. 15 मार्काच्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी 3 हेडिंग सफिशियंट आहे, चौथ्या हेडिंगची गरज नाही आपल्याला. ओके, या ठिकाणी लोकस कुठून आलेला आहे प्रश्न, लोकप्रतिनिधी कायदा ऑलरेडी सिलेबस मध्ये आहे, आपल्या मेन्सचा सिलेबस पहा, लोकप्रतिनिधी कायदा सेपरेटली मेन्शन्ड आहे, त्यामुळे तिथून आलेला आहे. फोकस मध्ये काय कायदा सांगायचा आहे, महत्व आणि सुधारणा. महत्व सांगायचं आहे, सुधारणाची कारणेही सांगावं लागतील आणि शेवटी सुधारणा सुद्धा सांगावे लागतील. तेच इथे आपल्याला दिसते. परिचय मध्ये आपण सांगू शकतो कलम 327 328 मध्ये या कायद्याचा आधार आहे. 327 आणि 328 कशाशी संबंधित आहे? कलम 327 मध्ये संविधान संसदेला हा अधिकार देते की इलेक्शनच्या बाबतीमध्ये कायदे बनवणे, निवडणुकीच्या बाबतीमध्ये कायदे बनवणे. आर्टिकल 328 मध्ये काय की जे स्टेट लेजिस्लेचर आहे, राज्य विधिमंडळाला अधिकार दिला जातो की निवडणुकीच्या बाबतीमध्ये तुम्ही कायदे बनवू शकतात. त्यामुळे 327 आणि 328 लक्षात ठेवायचा. लोकप्रतिनिधी कायद्याचा प्रश्न आला आणि तो येतोच ऑलमोस्ट एव्हरी अल्टरनेट इयर, त्यामध्ये एखादा किंवा 1-2 वर्षाच्या गॅपमध्ये हा प्रश्न येत असतो. 2 कलम लक्षात ठेवायचे, एक्सप्लेन करण्याची गरज नाही, फक्त कलम जरी मेन्शन केले तरी चालते. हा लोकप्रतिनिधी कायदा किंवा जनप्रतिनिधित्व कायदा ही निवडणुकांचे संचालन, सदस्याची पात्रता अपात्रता या बाबतीत नियंत्रित करतो. आता 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी द्यायचे होते. कायद्याचं महत्व, सुधारणा का आवश्यक आहे आणि आवश्यक सुधारणा. 3-4 मिनिट फास्टली, चला फास्टली जेवढे पॉईंट्स लिहिता येतील तेवढे लिहा. लोकप्रतिनिधी कायद्याचं महत्व विचारलेलं आहे क्वेश्चन मध्येच, सुधारणा आवश्यक आहे ते पण म्हटले, त्यामुळे का आणि कशी या दोन्ही गोष्टी तुम्हाला लिहावं लागणार आहेत. लोकप्रतिनिधी कायद्याच्या जर तरतुदी माहीत असतील तर महत्व लिहिणे अतिशय सोपं आहे, फक्त थोड्या तरतुदी माहीत पाहिजे. आपण क्लासमध्ये घेतलेला आहे आणि सेपरेट घेतलेला आहे आपण याला. चला चर्चा करूया याची, वेळ कमी आहे आपल्याकडे. कायद्याचं महत्व. आता कायद्याचं काय महत्व आहे, कायद्याच्या तरतुदी माहीत असेल तर महत्व लिहिणं अतिशय सोपं आहे. की भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्यासाठी कायदा महत्वाचा आहे कारण हा शिक्षा करतो. ओके, तर निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार कमी करण्यासाठी याचं महत्व आहे. ओके, त्यानंतर पैशाचा वापर निवडणुकीमध्ये नियंत्रित करणे, लोकप्रतिनिधी कायदा आपल्याला लिमिट देतो की एवढी लिमिट आहे तुमची खर्चाची. त्यानंतर जे उमेदवार जे उमेदवार त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन करत आहेत, अशा उमेदवारांना अपात्र करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला लोकप्रतिनिधी कायदाच देतो. माहित असेल आपल्याला, यामध्ये आपण अपात्रता पाहिलेल्या आहे, आपल्या लेक्चर्स मध्ये आपण पाहिल्या होत्या अपात्रता कोणकोणत्या दिलेल्या आहेत लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये. त्यामुळे अपात्र करू शकतात तुम्ही एखाद्या व्यक्तीला, ते लोकप्रतिनिधी कायदाच तुम्हाला तसा अधिकार देत आहे, राईट. त्यानंतर निवडणूक एक चांगल्या प्रकारे घेतल्या गेली पाहिजे, त्यासाठी जो निवडणुकीचा जो अधिकार दिसतो, आपल्या निवडणूक आयोगाकडे बरेचसे अधिकार आपल्याला लोकप्रतिनिधी कायदाच देतात. जसे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, त्याला आदर्श आचारसंहिता म्हणतो, हा जो अधिकार आपल्याला इथूनच मिळताना दिसतो निवडणूक आयोगाला, जेणेकरून निवडणुकीमध्ये अनावश्यक गोष्टी आपण टाळू शकतो. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट माहिती आहे ना, आदर्श आचारसंहिता, तो अधिकार याच ठिकाणी येतो. त्यामुळे त्याचे एक महत्व आहे. परंतु सुधारणा का आवश्यक आहेत, कारण काय प्रॉब्लेम संपलेत का निवडणुकीतले? नाही आहेत. ऑलरेडी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट हा आता ओल्ड झालेला आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर, त्याच्याबद्दल तरतुदी नाही आहेत. ओके, ते करणे आवश्यक आहे, त्यामुळे तो सुधारला पाहिजे. त्यानंतर जरी तुम्ही किती शिक्षा करण्याचा त्याच्यामध्ये तरतुदी दिल्या तरी आपल्याकडे कुठेही काही क्रिमिनलायझेशन कमी झालेलं आहे का? निवडणुकीमध्ये अजून भरपूर क्रिमिनल्स आहेत. किती आहेत लोकसभेमध्ये, किती लोकांवर क्रिमिनल्स किती आहेत म्हणजे कितीवर आरोप आहेत. ओके, क्रिमिनल्स किती आहेत नाही लिहायचं आहे, लिहून टाकाल 100%. ओके, आरोप किती लोक म्हणजे त्यांच्यावर किती लोकांवर आरोप आहेत, 43%, 43%. ओके, 43% आपले खासदार असे आहेत लोकसभेतले ज्यांच्यावर गुन्हेगारी वेगवेगळ्या केसेस चालू आहेत ऑलरेडी. ओके, 43% खूप मोठा नंबर आहे तो. त्यातल्या त्यात 29% असे आहेत ज्यांच्यावर सिरियस क्रिमिनल केसेस आहेत की मर्डर, स्मगलिंग, टेररिझम असले केसेस असलेले 29% आहेत. मग यामुळे जे क्रिमिनलायझेशन जे आहे, भरपूर क्रिमिनलायझेशन आपल्याला दिसून येते. इथे समजू नका की 43% म्हणजे चांगला आहे बाबा, 57% तरी चांगले आहेत. त्या 57% मध्ये काही असे आहेत ज्यांच्यावर केस करण्याची कोणी हिंमत केली नाही. ओके, त्यामुळे
ते ते त्याच्यापेक्षा भारी आहेत, ज्यांच्यावर केसेस झाले त्याच्यापेक्षा. ओके. तर असे आहेत. त्यामुळे क्रिमिनलायझेशन जे आहे, क्रिमिनलायझेशन सुद्धा आपल्याला भरपूर दिसून येते. तो एक प्रॉब्लेम दिसतो. पैशाचा वापर आपल्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी कायदा फेल गेलाय त्याला कंट्रोल करण्यामध्ये. तुम्ही लिमिट देता 60, 70, 80 लाखाची, परंतु ते लिमिट कधी ब्रेक केल्या जाते. फेक सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी फेक खर्च जे आहे ते कमी खर्च दाखवल्या जातात. त्यामुळे कोणाला तिथे शिक्षा होत नाहीये. लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, ओके, ज्याचा अधिकार तुम्ही देत आहात निवडणूक आयोगाला, परंतु त्याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाला शिक्षा करण्याचा अधिकार या ठिकाणी फिक्स दिलेला नाहीये लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये. तो पण एक प्रॉब्लेम येतो. पॉलिटिकल पार्टीजला रजिस्टर करण्याचा अधिकार आपल्याला इथे मिळतो लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये. समजा एखाद्या पॉलिटिकल पार्टीला जर तुम्हाला रजिस्ट्रेशन जर करायचं असेल, तर त्यात तो अधिकार आपल्याला इथे दिसतो. तो निवडणूक आयोगालाच दिलेला आहे. पॉलिटिकल पार्टीला तुम्ही अनरजिस्टर नाही करू शकत या कायद्यानुसार. म्हणजे बराच वेळ पॉलिटिकल पार्टी जर काहीतरी रॉंग करत असेल, तर त्याला अधिकार असायला पाहिजे निवडणूक आयोगाला अनरजिस्टर करण्याचा. त्याची जी संमती आहे ती संमती काढून घेण्याचा. तो अधिकार इथे नाहीये. त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतात लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये. ओके. त्यानंतर आवश्यक सुधारणा. काय सुधारणा आपण इथे करू शकतो? पहिले त्याला थोडंसं दुरुस्ती करा त्या कायद्याला. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये नवीन तरतुदी त्या ठिकाणी टाका. जे आपला निवडणूक आयोग आहे त्याला शिक्षा करण्याचा अधिकार थोडासा वाढवा. पारदर्शकता थोडी निवडणुकीमध्ये वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये तरतुदी करा. जसा मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या बाबतीमध्ये थोडेसे जास्त अधिकार तुम्ही निवडणूक आयोगाला या कायद्यामध्ये देऊ शकतात. ते सुद्धा आवश्यक आहे. काही समित्या आहेत, त्या समितीने रिकमेंडेशन सुद्धा दिलेले आहेत. त्या रिकमेंडेशन्सला इम्प्लिमेंट करणे आवश्यक आहे. ओके. जसं या ठिकाणी आपल्याला एक कमिटी आहे, अभिराम सिंग केस कमिटी नाही, सॉरी, केस आहे ती अभिराम सिंग ओके. अभिराम सिंग एक केस आहे. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलेलं होतं की जे जात आणि धर्म तुम्ही कधीही निवडणुकीमध्ये वापरू शकत नाही, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन निवडणूक आयोग करू शकत नाहीये चांगल्या प्रकारे, कारण तेवढे स्ट्रॉंग अधिकार या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये दिलेले नाहीयेत. तर या जे सुप्रीम कोर्टचे जे जजमेंट्स आहेत वेगवेगळ्या, अभिराम सिंग असो किंवा बोम्मई जजमेंट असो, ज्या वेगवेगळ्या सुधारणा सांगितलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा त्यांना अधिकार देणे आवश्यक आहेत. या सुधारणा आवश्यक आहेत. कन्क्लुजन मध्ये तुम्ही सांगू शकतात. आपल्याकडे अजून कमिटीज आहेत कन्क्लुजन मध्ये सांगण्यासाठी. इंद्रजित गुप्ता कमिटी, हे 2-3 थोडेसे नावं लक्षात असू द्या. इंद्रजित गुप्ता कमिटी एक कमिटी आहे ज्यांनी लोक आपल्या इलेक्शन्स मध्ये कशा प्रकारे अजून चांगल्या प्रकारे इलेक्शन सुधारणा केल्या जाऊ शकतात, त्याच्या आपल्याला वेगवेगळ्या सजेशन्स दिलेले आहेत. फार आधीपासून भरपूर वर्ष झाले त्या समितीने सजेशन देऊन कोणतं सरकार त्याला सिरियसली घेत नाही, पण करणे आवश्यक आहे. कोविंद कमिटीने रिसेंटली एक दिलेली आहे जजमेंट, माहित असेल, एक जो रिपोर्ट दिलेला आहे. कोविंद आपले जे राष्ट्रपती होते, माजी राष्ट्रपती रामनाथ सिंग कोविंद, त्यांची अंडर एक कमिटी बसवली होती. ते वन नेशन वन इलेक्शनची, माहित असेल, त्यांनी सुद्धा बऱ्याचशा काही ज्या सुधारणा सांगितलेल्या आहेत. तर एक्सप्लेन करू नका की कोविंद समितीने काय शिफारसी दिल्या, पण ऍटलीस्ट नावं तरी लिहा की इंद्रजित गुप्ता समिती, कोविंद समितीच्या ज्या शिफारसी आहे त्याला तुम्ही लागू करू शकतात. 1951चा जो जनप्रतिनिधित्व कायदा किंवा लोकप्रतिनिधी कायदा भारतीय निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचा कायदा आहे, तरी बदलत्या काळानुसार कायदा सुधारण्याची गरज आहे. जशी अपात्रता, भ्रष्टाचार, मतदानाची आधुनिक पद्धत, तंत्रज्ञानाचा वापर, यावर भर देणे आवश्यक आहे. परंतु हे तुम्ही लिहा नाही लिहा, एवढ्या ही तर समितीचे नावं तर लिहायची. कोविंद समिती आणि इंद्रजित गुप्ता समिती. एक्सप्लेन करू नका, तुम्हाला एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. फक्त लक्षात ठेवायचं, इंद्रजित गुप्ता समितीने भरपूर चांगले रिकमेंडेशन्स दिलेले आहेत जेणेकरून भ्रष्टाचार कमी होईल त्याच्या संबंधित. आणि कोविंद समितीने ओव्हरऑल इलेक्शन सिस्टम कशी सुधारल्या जाऊ शकते, वन नेशन वन इलेक्शन, त्याच्यासाठी बनवलेली समिती होती. त्यांनी ओव्हरऑल इलेक्शन कसं सुधारल्या जाऊ शकते, निवडणूक आयोगाचा रोल कसा बदलला जाऊ शकतो, लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये काय बदल केला जाऊ शकतो, त्याच्या शिफारसी कोविंद समितीने दिलेल्या आहे. तुम्हाला काही समिती वाचण्याची गरज नाही. ओके. सरकारने वाचली का माहित नाही, अजून भरपूर दिवस झाले आता रिपोर्ट देऊन, त्याच्यावर सरकारची अजून काही टिप्पणी आलेली नाही. कळालंय? चला 10 मिनिट्स. चला लास्ट क्वेश्चन.